सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारत रंग महोत्सव या कार्यक्रमासाठी एक छोटीशी नाटिका भारत रंग महोत्सवात सादर करीत आहे. नागेश्वर प्रासादिक नाट्य व भारूड मंडळ, रहिमाबाद, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र यांच्यासह आत्मानंद लोककला मंच, आव्हाणा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, महाराष्ट्र सादर करीत आहेत भारत रंग महोत्सव. भारत रंग महोत्सव, भारत रंग महोत्सव. पूर्व रंग संपन्न झाला. चला आता आपण जे आत्मसात केला आहे त्याचा अभ्यास करूया. हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. यामध्ये जरा देखील चूक होता कामा नये. मुनीवर आमचा नमस्कार असो. मुनीवर आमचा नमस्कार असो. सदैव आनंदी रहा, स्नेहपूर्ण रहा. आपल्या आगमनाचे प्रयोजन व्यक्त व्हावे. मुनीवर, जेव्हापासून आपण नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे तेव्हापासून आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आम्हाला प्राप्त व्हावीत या उद्देशाने आम्ही आपणाकडे आलो आहोत. विचारा, अगदी निसंकोच विचारा. गुरुदेव, नाट्यशास्त्राची निर्मिती कशी झाली? या निर्मिती मागे काय उद्देश आहे? आपण अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न केवळ नाटकच नाही तर संपूर्ण जीवनाचे सार, इंगित, इप्सित समजण्याचे जणू माध्यमच आहे. ऋषीगण जेव्हा त्रेतायुगात अखिल मानवजात काम आणि लोभ यांच्या अधीन जाऊन अधर्म आणि संघर्षाच्या दिशेने अधोगत होऊ लागली, तेव्हा इंद्रदेवाने ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की असं कोणतं माध्यम आहे का जिथे पाहणे आणि ऐकणे अर्थात अवलोकन करणे एकत्र होईल, ज्या अनुभूतीमुळे मानवजात धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या मार्गावर सुलभतेने परत येऊ शकेल. आणि म्हणूनच जगतपिता ब्रह्मदेवांनी नाट्यवेद हा पंचम वेद उत्पन्न केला, ज्याच्या प्रयोगाचे शास्त्र अर्थात नाट्यशास्त्र. साधू साधू साधू. परंतु गुरुदेव, चार सामान्य वेद जर ज्ञानाने ओतप्रोत भरलेले भांडार आहे. साऱ्या जगताचे रहस्य यामध्ये दडलेले आहे. चारही वेद या उपदेशांच्या परिपूर्तीसाठी सक्षम आणि पर्याप्त आहे. मग या वेदांचा अट्टहास का? सकल जनांना अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने अवगत व्हावे यासाठी जनसामान्यांना नाटकाच्या माध्यमाद्वारे शिक्षणाच्या मार्गावर, धर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करता यावे यासाठी. या आणि अशा सृजन पवित्र उद्देशाने पितामह ब्रह्मदेवांनी चार वेदांचे अनोखे मिश्रण करून नाट्यवेद या सृजनात्मक पंचवेदाची निर्मिती केली. चार वेदांची तत्व ती काय गुरुदेव? नाटकामध्ये आपण जो पाठ आणि श्रवण करीत आहात, ब्रह्माजींनी हा संवाद पाठ ऋग्वेदामधून संकलित केला आहे. कर्णपटलावर पडणाऱ्या सर्वांग सुंदर गीतांचा, स्वरांचा आधार सामवेद आहे. यजुर्वेदाद्वारे
अभिनय आणि अथर्व वेदामधून 9 रस स्वाद स्वीकारला आहे. 4 वेदाच्या अंगातून अंतरंगातून नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे. गुरुदेव गुरुदेव म्हणजे नाटक केवळ आणि केवळ देव देवतांसाठीच निर्माण केले आहे का? निश्चितच नाही. हाच संशय, हीच शंका दानवानी ब्रह्माजी समोर मांडली होती. तेव्हा ब्रह्माजींनी उत्तर दिलं की नाट्यशास्त्र सकलांसाठी आहे. नाटक हे देवता, राक्षस आणि मानवांच्या समस्त शुभ अशुभ कर्मांना दर्शवणारे माध्यम आहे. या नाट्यशास्त्रात अखिल त्रैलोक्याचे विवेचन आहे. नाटक हे असे एक माध्यम आहे जे दुःख, थकवा याचप्रमाणे शोक याने ग्रासलेल्या पीडितांना विश्रांती, सुख, शांती, समाधान देते. नाट्यशास्त्रात सकल नवरस, सकल भावना, सकल शास्त्र, शिल्प आणि सकल कार्याची सर्व समावेशकता आहे. असं कोणतं ज्ञान नाही की असं कोणतं कार्य नाही जे नाटकात दर्शवता येत नाही. अद्भुत. संपूर्ण सृष्टीचा समावेश, लौकिक आणि अलौकिक स्वधर्मी अखिल प्राणी मात्राच्या भावभावनांचा प्रातिनिधिक कला म्हणजेच नाटक असतो होय. होय, नाट्यशास्त्राला आपण सकल कलाचा उगम बिंदू म्हणू शकता अथवा विश्वातील समस्त कलाचा संगमही. मुळीवर नाट्यकला तर अत्यंत अद्भुत कला आहे, तेवढेच आवश्यक आहे मानवाचे जिवंत राहण्यासाठी श्वासोश्वास. परंतु आपला हा समाज या गोष्टींना गांभीर्यपणे घेत नाही. कला कार्याला अनावश्यक आणि अनपेक्षित का समजतो? आपण तर कलाकार आहोत, नीती निर्माता किंवा जगनियंता नाही. कलाकारी आपला धर्म आहे. आपल्या कलेच्या अनुषंगाने विषयानुरूप नीतिनियतांना विचार करावा लागेल. प्रयोगासाठी साधन सामुग्री आणि संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. नाटक केवळ कला नाही तर समाजाचा आरसा आहे. समाज माणसाला सत्याच्या मार्गावर आणण्याचे सृजन साधन आहे. रंगमंच नेहमी जात, धर्म, भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन समग्र मानवतेची शिकवण देतो. आज देखील रंगमंच समाजातील विषमतेला दूर सारून अखिल समाजात समता, एकता, बंधुतेचा भाव निर्माण करतो. आणि हीच सृजनात्मक भावना निश्चितपणे या भूमीवर स्वर्ग निर्माण करू शकते. निसंदेह मुळीवर कलेविना समाज म्हणजे भावनाविहीन आणि भावना शून्य पशूंचा समाज असा समजला जातो. याच आशा आणि अपेक्षान्वये समाजाने कला आणि कलाकारांना ते स्थान द्यावे ज्याचे ते हक्कदारी आहेत. मी या नाट्यशास्त्राला पंचम वेद म्हणून संबोधिले आहे. 5वा वेद सकल वेदांचे समावेशक ज्ञान. ऋषीगण, माझे रंगकर्मी सुपुत्र आपल्या स्वागतासाठी आपल्या नाट्य प्रस्तुतीच्या तयारीसह आपली प्रतीक्षा करीत आहेत. चला आपण जाऊन नाटकाच्या सादरीकरणाचा आनंद आस्वाद घेऊया.
मारा प्रदक्षिणा. हात जोडा सारे. प्रगती व्हावी या राष्ट्राची, पूर्ण व्हावी मनोकामना. प्रगती व्हावी या राष्ट्राची, पूर्ण व्हावी मनोकामना. हर्ष फुलावे सृष्टीमध्ये, जगी रुजावी हर्ष भावना. हर्ष व्हावे जगामध्ये, पूर्ण व्हावी ही भावना. सुजलाम सुफलाम धरतीचा, आधार निरभ्र आकाश. सुजलाम सुफलाम धरतीचा, आधार निरभ्र आकाश. नित्य निर्भय सज्जन राहो, दुर्जनांचा व्हावा नाश. नित्य निर्भय सज्जन राहो, दुर्जनांचा व्हावा नाश. दुर्जनांचा व्हावा नाश. नमस्कार करा सारे.